महाशिवरात्री कथा खूप प्राचीन काळातील कथा आहे. एक शिकारी होता, त्याचे नाव चित्रभानू होते. जनावरांची शिकार करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे. शिकारी सावकाराचा कर्जबाजारी होता. कर्ज फेडता न आल्याने सावकाराने त्याला शिवमठात कैद केले. योगायोगाने ज्या दिवशी त्याला कैद करण्यात आले त्या दिवशी महाशिवरात्री होती. सावकार या दिवशी आपल्या घरी पूजेचे आयोजन केले होते. पूजेनंतर कथेचे पठण करण्यात आले. शिकारी पूजेत आणि कथेत सांगितलेल्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत होता. पूजेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सावकारांनी शिकाऱ्याला आपल्याकडे बोलावले आणि कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकाऱ्याने दुसऱ्या दिवशी कर्ज फेडण्याचे वचन दिले. सावकाराने त्याची सुटका केली. शिकारी नेहमीप्रमाणे शिकार करण्यासाठी जंगलात गेला. शिकारीच्या शोधात जंगलातच रात्र झाली, पण शिकार नाही मिळाली. ती रात्र त्याने जंगलातच काढायची ठरवली आणि तो तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढून बसला. त्याला वाटले तलावाच्या काठी जनावर पाणी पिण्यासाठी येतील आणि तेव्हा त्याला आपली शिकार नक्कीच मिळेल. शिकारी शिकार येण्याची वाट पाहू लागला. बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग होते, जे बेलपत्राच्या पानांनी झाकले गेले होते. शिकाऱ्याला याबाबत काहीच माहीत नव्हते. मचाण बनवण्यासाठी त्याने झाडाच्या काही फांद्या तोडल्या. या प्रक्रियेत काही बेलपत्राचे पाने शिवलिंगावर पडले. भुकेने व्याकुळ झालेला शिकार येण्याची वाट पाहू लागला. एका प्रहरानंतर एक गर्भवती हरिणी पाणी पिण्यासाठी तलावाकडे येत असलेली त्याने पाहिली. त्याने धनुष्यावर बाण लावून त्या हरिणीवर नेम धरलाच होता. तितक्यातच हरिणी बोलली, "मी गर्भवती आहे. माझ्या पाडसाला जन्म देणार आहे. तू एकाच वेळी 2 जीवांना मारशील तर तुला खूप मोठे पाप लागेल. ते योग्य होणार नाही. माझ्या पाडसाला जन्म देऊन मी लवकरच तुझ्याकडे परत येईल. तेव्हा तू माझी शिकार कर." शिकाऱ्याने बाण परत घेतला. हरिणीही तेथून निघून गेली. धनुष्य ठेवताना काही बेलाची पाने तुटून पुन्हा शिवलिंगावर पडली. अशा प्रकारे पहिल्या प्रहराची पूजा त्याच्याकडून नकळत पूर्ण झाली. काही वेळाने तिथून अजून एक हरिणी बाहेर आली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती जवळ येताच शिकाऱ्याने ताबडतोब धनुष्याला बाण लावला. इतक्यात हरिणी बोलली आणि शिकाऱ्याला विनंती करत म्हणाली, "मी काही काळापूर्वी माझ्या पतीपासून वेगळी झाली आहे. मी एक कामातूर विरहिणी आहे. माझ्या पतीचा शोध घेत आहे. मी माझ्या पतीला भेटल्यानंतर तुझ्याकडे येईल." शिकाऱ्याने या हरिणीलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे शिकारी चिंतेत होता. दरम्यान बसल्या बसल्या बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. ती पाने शिवलिंगावर पडू लागली. अशा प्रकारे दुसऱ्या प्रहराची पूजा देखील त्याच्या हातून पूर्ण झाली. थोड्या वेळाने शिकाऱ्याला तिसरी हरिणी येताना दिसली. ती तिच्या मुलांसह तलावाकडे पाणी पिण्यासाठी येत होती. शिकाऱ्याने धनुष्य घेतले आणि हरिणीवर नेम धरला. शिकारी बाण सोडणारच होता तेवढ्यात हरिणी म्हणाली, "मी माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन करून परत येईल. मला आता जाऊ दे." शिकारी हसला आणि म्हणाला, "समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. मी आधीही 2दा शिकार गमावली आहे." तेव्हा हरिणी म्हणाली, "माझ्यावर विश्वास ठेवा. मी परत येण्याचे वचन देते." शिकाऱ्याला हरिणीची दया आली आणि त्याने तिलाही सोडून दिले. भुकेने व्याकुळ झालेला शिकारी नकळत बेलाची पाने तोडून शिवलिंगावर टाकत राहिला. अशा प्रकारे तिसऱ्या प्रहराची पूजाही त्याच्या हातून पूर्ण झाली. बऱ्याच वेळाने त्याला एक हरिण तलावाकडे येताना दिसले. शिकारी आनंदी झाला आणि त्यांनी धनुष्यावर बाण चढवला आणि तो बाण सोडणारच होता. इतक्यात ते हरिण दुःखी होऊन शिकाऱ्याला म्हणालं, "जर तू माझ्या आधी आलेल्या 3 हरिणींना आणि मुलांना मारलं असेल तर मलाही मारायला उशीर करू नको, कारण मला हे दुःख सहन होणार नाही." मी त्या हरिणींचा
पती आहे. पण जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मलाही सोड. मी माझ्या कुटुंबाला भेटून परत येईल. शिकाऱ्याने त्यालाही जाऊ दिले. आता सकाळ झाली होती. शिकाऱ्याकडून नकळत जागरण, उपवास आणि सर्व प्रहरांची पूजा आणि शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. भगवान शंकराच्या कृपेने त्याला त्याचे फळ लगेच मिळाले. भगवान शिवाच्या कृपेने शिकाऱ्याचे मन बदलले होते. त्याचे मन शुद्ध झाले होते. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. काही वेळाने हरिणांचे संपूर्ण कुटुंब शिकाऱ्यासमोर हजर झाले, जेणेकरून शिकारी त्यांची शिकार करू शकेल. पण शिकाऱ्यांनी तसे केले नाही आणि सर्वांना सोडून दिले. महाशिवरात्रीच्या दिवशी शिकाऱ्याची पूजा पूर्ण झाल्याने त्याला मोक्ष प्राप्त झाले. शिकाऱ्याच्या मृत्यूनंतर यमदूत त्याला नेण्यासाठी आले, परंतु शिवगणांनी यमदूतांना परत पाठवले आणि ते शिकाऱ्याला घेऊन शिवलोकात गेले. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.